तर आजच्या दिवसातील आता मात्र तिसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. बॅटिंग करत असलेला संघ विनंती असेल आपण आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा. इर्जीबागची माऊली आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल, कारण हिरजीबागची माऊली एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॅटिंगसाठी हिरजीबागची माऊली हा संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध शिवडीचा महाराजा हा संघ. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन्ही संघांना या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 2 सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी. एक्स्ट्रा प्लेयर आहे ना, एक्स्ट्रा प्लेयर यस श्रीमान आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला निमिष. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 दिवेश. दिवेश आलेत. मॅच ऑन. सामना क्रमांक 3 पहिला बॉल. पहिला बॉल, पहिलाच बॉल. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय आणि दिवेश आलेत गोलंदाजीसाठी. ओहो, वळवलाय, फिरवलाय बॉल आणि आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले आहेत आणि हा पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. फलंदाजाला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज दिवेश या माध्यमातून. आणि समोर आपण पाहतोय श्रीमान आणि निमिष. चांगला बॉल, फटका खेळलाय, कव्हर्सला ढकलल्या बॉलला. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 बॉल्स टू गो. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगती पथावर आणि हे षटक हाताळण्यासाठी दिवेश आपण पाहतोय. चांगला बॉल आतमध्ये आलाय. फिल्डर डायरेक्ट थ्रो. प्रयत्न चांगला आहे आणि फलंदाज बाद. विकेट. अनिकेत माने नवीन फलंदाज. अनिकेत आलेत बॅटिंग साठी. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. ओ, चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकलायचा होता बॉलला. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्याच षटकामध्ये अवघी 1 धाव करत असताना 1 विकेट मात्र पटकावली आहे. 1 धाव फलकावरती झाली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मनीष. श्रीमान यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय बॅटर आहे अनिकेत. पहिला बॉल टॅप केलाय. फटका चांगला आहे. सजवलाय फटका. बॉलला ढकललाय हलक्या हाताने गोलसंख्येत क्षेत्रात. 1 धाव मात्र मिळते. 2 धावा धाव फलकावरती झाले. 2 ऑन बोर्ड. पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळायचा होता. आता फटका फसलाय आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन 1 विकेट. फलंदाज बाद. तन्मय नवीन फलंदाज. तन्मय आलेत बॅटिंग साठी आणि 2 धावा धाव फलकावरती झाल्यात. फटका खेळलाय. चांगला सजवलाय. फिल्डर डायरेक्ट थ्रो आणि आणखीन 1 विकेट. काय आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी वैभव. विकेट आली आहे. महत्वाची विकेट. 3 विकेट्स माघारी परतले आहेत. 2 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत आणि 3 गडी बाद झालेत.
पुढचा बॉल फटका चांगला आहे, सजवलाय आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. च्या बॅट मधून हा चौकार. रन झाले धावफलकावरती 6. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय, यावेळेला आणखीन एक चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. लगातार बार बार बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. धावफलकावरती 10 ऑन अ बोर्ड. 3 गडी माघारी परतलेत. फटका पुन्हा एकदा सजवला, याही बॉलवर सीमारेषा पलीकडे. चौकार. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार. नाव आहे अनिकेत माने. तेरा धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. वैभव आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आणि दिवेश षटक क्रमांक 3. ओहो, पहिला बॉल फिरवलाय, वळण दिलाय, बॉल जाऊन आदळलाय बरोबर पायावर आणि पहिलाच बॉल निर्धाव आलाय. ओहो, यावेळेला ढकलल्या हलक्यात आणि बॉलला फिल्डर आहे. तोपर्यंत आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोचले धावफलकावरती 15 या आकड्यावर. पुढचा बॉल स्ट्रोक खेळाय कव्हरच्या दिशेने. आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धाव संख्या आता जाऊन पोचले धावफलकावरती 16. पुन्हा एकदा फटका खेळलाय, आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. सगळ्यात वेगवान क्रिकेट आपण पाहतोय. संपूर्ण क्रिकेट विश्वातील सगळ्यात वेगवान क्रिकेट म्हणजेच अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आणि ती स्पर्धा साईराज प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका खेळलाय अनिकेत यांनी. रन पूर्ण केली आहे 1. आणखीन एक धाव. धाव संख्या आता जाऊन पोचले धावफलकावरती 17. माफ करा, 18 धावा धावफलकावरती झालेत. पुढे आलेत. फटका खेळायचा होता, विकेट. फलंदाज आउट.
उर्वरित अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 21 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. या 21 धावा धावफलकावरती झाल्यात करा. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा टॅप खेळले आहेत. फिल्डर मिड ऑफ मध्ये होते. बॉल त्यांनी अडवला. आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोचली धावफलकावरती 22 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप खेळलेत. आणखीन एक धाव मात्र मिळणार आहे. रन झाले धावफलकावरती आता 23-23. अजूनही जर आपण पाहिलं तर आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या डावातील. पुन्हा एकदा फटका. आडव्या बॅटने फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले आणि दुसरी धाव घेत असताना मात्र आता विकेट आली आहे. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. रन झाले धावफलकावरती आता तब्बल 24. म्हणजे जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 25 धावांची गरज असणार आहे. बॉल मध्ये 25 धावा करायच्या आहेत. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. कारण दोन्ही संघांना हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि बॅटिंग साठी कॅप्टन आहे या संघाचा रोहन आणि सनी गोलंदाजीसाठी तन्मय. पहिलाच बॉल समोर फटका खेळलाय आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. पंचवीस धावा करायच्या होत्या. आता 23 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत. यावेळेला ढकलल्या हलक्या हाताने बॉलला. नो बॉल पंच घोषित करतायत आणि या नो बॉल वर आणखीन एक धाव आली आहे. म्हणजेच 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. 6 ऑन बोर्ड. आतमध्ये आलाय बॉल. जाऊन आदळलाय बरोबर यष्ट्यांवर आणि विकेट आली आहे. फलंदाज आउट.
फटका पुन्हा एकदा खेळलाय आणि याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे, चौकार. एक गडी माघारी परतलाय आणि आणखीन एक मोठा फटका पुन्हा एकदा बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे, चौकार आलाय. तब्बल 3 चौकार ठोकलेत बॅटर रोहन यांनी आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी अवघ्या 8 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा समोर फटका खेळायचा होता, धाव घेतली जाईल का पाहावं लागेल आणि आता फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रन झाले धावफलकावरती 17. उर्वरित 19 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, बॉल अडवलाय लॉंग ऑन मध्ये फिल्डरने. एक धाव मात्र पूर्ण केली जाते, म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. रन झाले धावफलकावरती तब्बल 18 धावा, म्हणजेच उर्वरित 18 बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा टॅप खेळले आहेत, बॉलला ढकलून दिले गोशंकित क्षेत्रात. आणखीन एक धाव मात्र मिळणार आहे. रन झाले धावफलकावरती आता 19. पुन्हा एकदा टॅप खेळले, फिल्डर लॉंग ऑफला, बॉल त्यांनी अडवलाय. तोपर्यंत आणखीन एक धावून पूर्ण केली जाते. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 या आकड्यावर. 20 ऑन अ बोर्ड. 20 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. आणि आउट आहे फलंदाज.
बॉल थोडासा खराब पडला, वाईड बॉल पंच घोषित करतायत. पुढे आलेत, फटका खेळलाय, फिल्डर आहेत आणि एक धाव मात्र पूर्ण केली आहे. 21 धावा धावफलकावरती झाल्यात, म्हणजेच जिंकण्यासाठी आता 4 धावांची गरज असणार आहे. ओ यावेळेला आतमध्ये आलाय बॉल, विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. ओहो यावेळेला चेंडूने खूपच वळण घेतलंय, वाईड बॉल पंच घोषित करतील आणि आता 3 धावांची गरज आहे. मध्ये आता 3 धावा करायच्या आहेत. सोडून दिलाय बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉल पंच घोषित करतील. फटका खेळलाय यावेळेला, चांगला स्ट्रोक, याही बॉलला पाठवलंय गोशंकी क्षेत्रात. अवघ्या 1 धावेची गरज आहे आणि ती विजयी धाव मात्र आली आहे आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे टीम शिवडीचा महाराजा या संघाने.